नमस्कार. मी श्री अतुल दौंडकर, भैरवनाथ विद्यालय, वाकीबुद्रुक. माझा आजच्या व्हिडिओचा विषय आहे सामान्य विज्ञान इयत्ता 7वी. घटक पेशी रचना व सूक्ष्मजीव. उपघटक पचन संस्था. खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणं आणि ते पुन्हा रक्तात मिसळणं या क्रियेला शास्त्रीय भाषेमध्ये अन्नपचन असं म्हटलं जातं. अन्नपचनामध्ये अन्ननलिका, पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर इतकी असते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तोंड, ग्रसनी, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड यासारख्या घटकांचा समावेश केला जातो. प्रामुख्याने यामध्ये लाळग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड ह्या पाचक ग्रंथी म्हणून अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अन्नपचनाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये ज्या अवयवाची सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे ते म्हणजे दात. अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून सुरुवात होत असते. दातांमध्ये सुळे, दाढा, उपदाढा असे दातांचे प्रकार पडतात. त्याच्यावर ॲनिमल नावाचं कठीण पदार्थाचं आवरण असतं, जे कॅल्शियमच्या क्षारापासून बनवलेलं असतं. त्यानंतरचा जो प्रामुख्याने पचनसंस्थेमधला घटक येतो तो म्हणजे लाळ. लाळ जी आहे यामध्ये टायली, ज्याला अमायलेज असं संबोधलं जातं, या नावाचं बीकर त्या लाळेमध्ये असतं, जे पचनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अन्नात मिसळणं अत्यंत गरजेचं असतं. थोडक्यात पचनसंस्थेचा जर आपण आढावा घेतला तर त्यात वेगवेगळ्या अवयवांचा जो समावेश केलेला आहे त्याची सुरुवात तोंडापासून होते. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला जी सुरुवात होते ती दातांच्या मदतीने सुरुवात होते, ज्यामध्ये दातांच्या साह्याने अन्न चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात. तदनंतर ह्या तुकड्यांमध्ये आपल्या कानशिलेच्या खालच्या बाजूला, घशाच्या जवळ, जिभेच्या खाली वेगवेगळ्या लाळग्रंथी असतात. ह्या लाळग्रंथी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तिथून त्या अन्ननलिकेच्या माध्यमातून तोंडामध्ये येतात. ज्यावेळेस आपण चावण्याची प्रक्रिया सुरू करतो त्याच वेळेस ती लाळ अन्न घटकांमध्ये मिसळली जाते. आता अन्न घटकांमध्ये मिसळलेली लाळ पुढे अन्ननलिकेमध्ये ढकलली जाते. अन्ननलिकेचे आणि श्वासनलिकेचे जे तोंड आहे ते घशात ग्रसनीपाशी उघडते आणि ही नळी घशापासून अगदी जठरापर्यंत आपलं खाल्लेलं जे अन्न आहे ते पुढे ढकलण्याचं काम करत असते. यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो तो म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक प्रकारची विकर आपल्याला पाहायला मिळतात. जी पाचक विकर म्हणून आपण ज्यांना संबोधतो, अन्नामध्ये ती मिसळण्याचं काम स्वादुपिंडाच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विकरांच्या संदर्भातला घटक येतो तो म्हणजे यकृत. यकृतामध्ये सुद्धा ही एक मोठ्या प्रकारची ग्रंथी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणावर रक्तपुरवठा या यकृताच्या माध्यमातून होत असतो. यकृताचे मुख्य कार्य जर आपण पाहिलं तर ग्लुकोजचा साठा करणं हे यकृताचं प्रमुख कार्य आहे. यकृताने स्रवलेले जे पित्तरस आहे तो त्या यकृतात साठवला जातो आणि हा पित्तरस सर्वात प्रथम लहान आतड्यामध्ये प्रवेश करतो. लहान आतड्यात हा पित्तरस आल्यानंतर अन्नामध्ये तो मिसळला गेल्यामुळे पचनाची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणावर सुलभ होत असते. स्निग्धांध पदार्थ जे आहे यांना
पचनास पित्तरसामुळे मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. असे पित्तरस निर्माण होण्याची क्षमता यकृतामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या पचनाच्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वपूर्ण अवयव तो म्हणजे जठर. अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला आपण जठर असं संबोधतो. जठरामध्ये जठर ग्रंथी या ग्रंथी कार्यरत असतात, ज्यांच्यामधून जाठर रस स्रवला जातो. जठरात असलेले जे अन्न आहे, जसं आपण मिक्सरमध्ये पदार्थ घुसळतो, अगदी त्याच पद्धतीने जठरामध्ये जठर रसाबरोबर अन्न घुसळलं जातं. ज्या जठर रसामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. त्याचबरोबर पेप्सिन आणि म्युकस यांसारखे घटक जठर रसामध्ये असतात आणि हे तिन्ही घटक मिळून आपल्या अन्न पदार्थाला आम्लधर्मी बनवण्याचं कामकाज करत असतात. जठरामध्ये प्रामुख्यानं प्रथिनांचं विघटन हे प्रामुख्याने केलं जातं. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले जे पातळ मिश्रण आहे ते लहान आतड्यात पुढे ढकललं जातं. आता यामध्ये दोन महत्वाचे आतडे आपल्या पचन संस्थेमध्ये कार्यरत असतात. अत्यंत महत्वाचे अवयव आहे. यामध्ये लहान आतडं हा जो भाग आहे हा साधारणतः आपण जर विचारात घेतला तर याची लांबी 6 मीटर लांब आहे. येथे प्रामुख्याने अन्नपचन जे आहे त्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होत असते, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अन्नाचं पचन होत असताना शोषण करण्याची प्रक्रिया लहान आतड्यात केली जाते. लहान आतड्यामध्ये सुद्धा 3 पाचकरस असतात, ज्या पाचकरसाच्या माध्यमातून अन्न पचनातून ते पदार्थामध्ये मिसळले जातात आणि अन्नातले विविध प्रकारचे जे घटक आहेत ते शोषणाचं कामकाज लहान आतड्याच्या माध्यमातून केलं जातं. आता उरलं दुसरा जो प्रकार आहे आतड्यातला तो म्हणजे मोठे आतडं. मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाणी शोषण केलं जातं. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर त्याचा एक छोटासा भाग त्याला जोडलेला असतो, ज्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. लहान आतड्यात अन्नाचं पचन झाल्यानंतर न पचलेलं जे अन्न आहे ते अन्न याचा उर्वरित जो भाग आहे तो घन भाग जो मोठ्या आतड्यामध्ये ढकलला जातो आणि त्यानंतर पचनक्रियेच्या नंतर उरलेले जे पदार्थ आहेत ते पुढे गद्वाराच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पचनाची प्रक्रिया अत्यंत सुलभपणे जर आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या ग्रंथी आहेत त्याचं श्राव्य आणि कार्य आपण समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जठर हा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे, ज्याच्यामध्ये लाळ स्रवलेल्या पदार्थांतर्गत जठर भित्तिका तयार झालेल्या असतात आणि असा जठर भित्तिकेमध्ये जो जठर रस असतो त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस ज्याला श्लेष्मल पदार्थ असं म्हणलं जातं. आता या जठर रसाचं प्रमुख कार्य काय आहे तर अन्नामध्ये आम्लयुक्त पदार्थ निर्माण करणे, अन्न आम्लयुक्त करणे, त्याचबरोबर प्रथिन जे आहे अन्नामधलं त्याचं विघटन घडवून आणणे, जठराच्या आतील अस्तराचं हायड्रोक्लोरिक आम्लाच्या माध्यमातून संरक्षण करणे, या प्रकारची जी भूमिका आहे ही भूमिका जठर रसाच्या माध्यमातून केली जाते. त्याचबरोबर यकृत ज्याच्या माध्यमातूून पित्तरस स्रवला जातो, जो पित्तरस अन्न आम्लारीयुक्त करण्यासाठी उपयुक्त असतो. मोठ्या मेदकणांचं लहान कणामध्ये रूपांतर केलं जातं, ज्याला पायसीकरण असं संबोधलं जातं. ही करण्याची भूमिका पित्तरसाची आहे. त्याचबरोबर तिसरा जो रस सांगितला होता ज्याला स्वादुरस असं म्हणलं होतं, जो स्वादुपिंडामध्ये निर्माण होतो. याचं कार्य म्हणजे प्रथिनांचं रूपांतर अॅमिनो आम्लामध्ये करणं, मेदांचं रूपांतर मेदाम्लामध्ये करणं आणि ग्लिसेरॉलमध्ये त्याचं रूपांतर करणं, पिष्टमय पदार्थांचं रूपांतर शर्करेमध्ये करणं यांसारखं काम स्वादुरसाच्या माध्यमातून केलं जातं. अर्थात या सगळ्या रसांच्या माध्यमातून ज्यावेळेस अन्न पुढं ढकललं जातं, म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका पचनाच्या संदर्भात केली जाते ते म्हणजे लहान आतडं, ज्याच्यामध्ये आंत्ररस असतो. हा आंत्ररस
प्रथिनांचं, अन्नपदार्थातील प्रथिनांचं अॅमिनो आम्लामध्ये रूपांतर करत असतात आणि त्याचबरोबर पिष्टमय पदार्थांचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचं कामकाज लहान आतड्याच्या माध्यमात जो आंत्ररस असतो त्याच्या साह्याने केलं जातं. त्याचबरोबर मेदाचे मेदाम्लामध्ये आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा आंत्ररस आपल्याला उपयुक्त ठरत असतो. एकंदरीत जर आपण संपूर्ण या घटकाचा विचार केला तर अन्नपचनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, ज्याच्यामध्ये आपण तोंडापासून जी सुरुवात केली होती, तोंड, लाळ ग्रंथी, ग्रसनी, स्वादुपिंड, यकृत, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गद्वार या अवयवांच्या माध्यमातून पचनाची प्रक्रिया केली जाते. पचन संस्था ही शरीरातली सगळ्यात महत्वाची संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला अन्न प्राप्ती झाल्यानंतर ऊर्जा निर्माण करण्याची ताकद असते. अन्न पचन होण्याच्या प्रक्रियेमध्ये या संपूर्ण अवयवांचा समावेश केला जातो. अशा पद्धतीने आज आपण पचन संस्था या मुद्द्यांतर्गत माहिती पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये अन्नाचं पचन कसं होतं आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अवयव कोणत्या प्रकारचं कार्य करतात या मुद्द्याची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.